थेट निधी म्हणजे आपल्याला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांकरिता जी योजना सुरू केली ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा झाले, जे त्याला आवश्यकता असते त्यावेळेस ते शेतकऱ्यांकरिता उपलब्ध होत असतात. आणि अजून एक महत्वाचं काम जे आपल्या जिल्ह्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून ते झालं ते म्हणजे आदरणीय नितीनजींचं मनापासून आभार आपण मानलं पाहिजे की या जिल्ह्यातून निघणारा प्रत्येक रस्ता हा आधी दळणवळणाची साधनं कशी होती आपण सर्वजण जाणतो, कारण आपण देखील बऱ्याच वर्षापासून या जिल्ह्यामध्ये राहतो. या जिल्ह्यातून निघणारा प्रत्येक रस्ता जो मोठा रस्ता महत्वाचा रस्ता होता त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा त्या ठिकाणी दिला. फक्त राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला नाही, निधी देखील उपलब्ध करून दिला आणि आज बहुतांश रस्त्याचं काम देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आपण वर्धेवरून नागपूरला गेलो किंवा वर्धेवरून यवतमाळला गेलो किंवा वर्धेवरून आर्वीला गेलो, वर्धेवरून हिंगणघाटला गेलो, जिल्ह्यातनं बाहेर पडणारा प्रत्येक असे अनेक जी रस्ते पदे आधी एकच राष्ट्रीय महामार्ग आपल्या जिल्ह्यातून जायचा तो म्हणजे नागपूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग, परंतु 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सन्मान्य रामदासजी तडस यांनी सतत आदरणीय नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि 15 राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाली. रेल्वे स्टेशन देखील त्या ठिकाणी कोणती इंडस्ट्री झाली नाही. खराब झाली 2014च्या पण 2014 पासून या 12 वर्ष नरेंद्र मोदी यांना झालेले आहे. या 12 वर्षात एकही इंडस्ट्री इथे आली नाही. तसं काही प्रस्ताव आहे का ते तुम्ही पाठवला आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एखादी इंडस्ट्री अजून उभी झाली पाहिजे जेणेकरून बेरोजगार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे? आमचे माहिती अधिकारी तुम्हाला माहिती देण्याकरता कुठेतरी कमी पडले असतील. एक तर हे सत्यता आहे की भुगावची इंडस्ट्री खूप आधी सुरू झाली, परंतु मधातल्या काळामध्ये ही इंडस्ट्री प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आली होती. याच्या अडचणी दूर करण्याचं काम महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं. जी आधी लॉयड्स म्हणून ओळखल्या जायची आता ती युनिट प्लांट्स म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याची क्षमता देखील वाढते आहे. त्या ठिकाणी रोजगाराच्या आपण नवीन संधी उपलब्ध करणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला हवी असलेली नवीन इंडस्ट्री इतका नावाचा एक फार मोठा इंडस्ट्री प्लांट आपण त्या ठिकाणी मंजूर केला. त्याचं काम देखील हिंगणी सेलू तालुक्यातील हिंगणी या भागामध्ये सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी देखील फार्मसी 1100 एकरामध्ये हा प्लांट त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. या माध्यमातून मोठ्या रोजगाराच्या संधी आपल्या जिल्ह्यातील युवकांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पुन्हा एकदा सन्माननीय आदरणीय नितीनजी गडकरींचं आभार याच्याकरता व्यक्त केलं पाहिजे. आपण सर्वजण जाणतो सिंधी रेल्वे ते ड्रायपोर्टची निर्मिती करण्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. या ठिकाणी देखील भविष्यात लवकरच मिहान नवीन नागपूरची MIDC आणि ड्रायपोर्ट या माध्यमातून देखील मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. निश्चितपणे याच्याकरता मोठा ड्राईव्ह या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. घोषित करायच्या आधीच मोठ्या प्रमाणावर डाटाबेस हा सरकारनं, कारण योगायोगानं सहकार विभाग हे माझ्याकडे आहे, आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आकडेवारी तयार केली जी आपल्या जिल्हानिहाय तयार केली आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी दिलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. परंतु त्याचबरोबर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की या राज्यातले अनेक शेतकरी असे आहेत की जे नियमितपणे त्या ठिकाणी उचललेले कर्जाची परतफेड त्या ठिकाणी करत असतात, तर त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपयाचं जे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होते आहे ते केवळ अनुदान तसं न देता त्यांच्या सन्मानासहित म्हणजे तालुका स्तरावर त्यांचा सन्मान 50,000 रुपये देखील मिळावा आणि त्यांचा सन्मान देखील व्हावा अशी विनंती आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी केली. हो, ते ड्रायपोर्टचं काम काही महिन्यांपासून बंद आहे. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे, कारण ड्रायपोर्ट आपण हा फार विस्तीर्ण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार होतो आहे. त्याच्या काही जागी होत्या, परंतु आपण जर का आता माझ्यासोबत चलाल तर मोठ्या प्रमाणावर काम त्या ठिकाणी चालू आहे. एकदा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की त्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री त्या ठिकाणी येतील. त्याच्या बाजूलाच लागून वारी नावाचं एक जो सोलर एनर्जी मध्ये काम करतो आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्रुप हा त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी अजून त्यांच्या वाढीव क्षेत्राकरता जागेची मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे एक चांगली संधी आपल्या वर्धा जिल्ह्याला ड्रायपोर्टच्या माध्यमातून वर्ध्यातल्या बेरोजगार युवकांकरता त्या ठिकाणी उपलब्ध होईल. भाजप कार्यालयाचं उद्घाटन आपलं 12 वर्षपूर्तीनिमित्त पण होऊ शकते. त्याच्याकरिता काही मदत पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हे कार्यालय शहरामध्ये व्हावं. मग नंतर वरिष्ठांसोबत बैठक झाली आणि वरिष्ठांनी निर्णय दिलेला आहे की त्या ठिकाणीच कार्यालय त्या ठिकाणी करण्यात यावं. लवकरच त्याचं
कारण आम्ही सर्व परवानग्या देखील घेतलेल्या आहे. परवानग्या देखील प्रशासनाकडून घेतलेल्या आहे. लवकरच त्याचं काम सुरू होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.